Hello friends, welcome to आज आपण पाहणार आहोत 10th क्लास इंग्लिश लेसन नंबर 2.3 द ट्विन्स या पोयमचा इंग्लिश वर्कशॉप। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। ओके फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। 2.3 द ट्विन्स वर्कशॉप यामध्ये क्वेश्चन 1 rewrite putting the mistake in the speaker's life in their proper order। या कवितेमधील स्पीकरच्या लाईफ मधील मिस्टेक त्यांच्या क्रमानुसार मांडून पुन्हा लिहा। तर अशा प्रकारे या स्पीकरच्या लाईफ मधील काही मिस्टेक दिले आहे। आता आपण पाहूया याचा आन्सर। याचा आन्सर आहे डी। No ones in the family could distinguish between the twins babies। E. At the naming ceremony, wrong name were given to the two twins brothers। A. He got beaten up often at school। C. The speakers desperately asked for guidance। B. The speaker's bride became his brother's wife। F. Even in death, the twins were not spared during burial। अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन 1 हा आपण इथे कंप्लीट केला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट आहे क्वेश्चन 2। Pick out 4 situations in the life of the twins which are the absurd and senseless to believe। कवितेतून त्या जुळ्या मुलांच्या जीवनातील विश्वास बसणार नाही अशा हास्यास्पद व मूर्खपणाच्या 4 घटना निवडून लिहा। आणि याचा आन्सर आहे फर्स्ट, गेटिंग मिक्स्ड विल बिगिन washed by nurse। 2. Getting married to each other's breed। 3. Not knowing which one is the twins। 4. Burying one's brothers when the others is dead। Next आहे question 3A। Complete the web diagram। खालील वेब कंप्लीट करा। Poet use humorous to change of mood, release stress, reduce boredom, fun, entertain and create laughter। तर अशा प्रकारे मित्रांनो हा वेब डायग्राम कंप्लीट करायचा होता। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट आहे क्वेश्चन 3 मधील बी। राइट एनी 2 लाइन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरियस। या कवितेतील तुम्हाला सर्वात विनोदी वाटणाऱ्या कोणत्याही 2 ओळी लिहा। Answer first, somehow may interded bride become my brother's wife। Second, when I died, the neighbors came and bid brothers John। Okay friends, पाहूया next question। Next is question 4। Pick out line that contain कवितेतून खालील बाबी समाविष्ट असणाऱ्या बाबी निवडा। फर्स्ट आहे अलिटरेशन। अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार। ज्यावेळी आद्याक्षराच्या ध्वनीची पुनरावृत्ती होते त्यावेळी अनुप्रास हा अलंकार होतो। यासाठी ए इन, फ्रॉम and
feature, face and limb. B. As we were begin washed by nurse. C. It's puzzled all our kith and kin. नेक्स्ट आहे पण. पण म्हणजेच श्लेष अलंकार. ज्यावेळी एकच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो तेव्हा हा अलंकार होतो. त्यासाठी ए. Our choose resemblance turned the tide. B. It's reach a fearful pitch. नेक्स्ट आहे हायपरबोल. हायपरबोल म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट अतिशय युक्तिपूर्ण किंवा चढवून सांगणे म्हणजेच हायपरबोल हा अलंकार होतो. यासाठी ए. Somehow my interdeared breed become my brother's wife. B. When I died the neighbors came and bred brothers John. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे क्वेश्चन 4 कंप्लीट करायचा होता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज क्वेश्चन 5. पिक आउट फ्रॉम द पोएम स्टेप्स ऑफ वर्ड that generally go together. या कवितेतून साधारणपणे एकत्रित वापरल्या जाणारा शब्द शोधून लिहा. फॉर एक्झाम्पल, किथ अँड किन. ए. फ्रॉम अँड फीचर. बी. फेस अँड लिम. सी. फेअरफुल पीच. डी. फिट्स ड्रेक्स. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन 6. राइट इन योर नोटबुक द समरी ऑफ दिस पोयम इज अबाउट 15 to 20 लाइन्स इन आवर ओन वर्ड. मित्रांनो, या प्रश्नामध्ये या कवितेची समरी तुम्हाला 15 ते 20 लाईन मध्ये तुमच्या शब्दात लिहायचे आहे. You can suggest another humorous title. आणि या कवितेसाठी दुसरे एखादे विनोदी टायटल म्हणजेच शीर्षक सुचवायचे आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी या कवितेची समरी लिहून हे इथे एक टायटल सुचवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशाच प्रकारे या प्रश्नाचे उत्तर लिहू शकता किंवा तुमच्या पद्धतीने नवीन या कवितेची समरी बनवून याला योग्य टायटल लिहून हा क्वेश्चन कंप्लीट करू शकता. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट इज क्वेश्चन 7. राइट एन एप्रिशिएशन ऑफ द पोयम which reference to all the points mentioned on page 5. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज 5 वरील मुद्द्यांच्या आधारे या कवितेचे ॲप्रिशिएशन लिहायचे आहे. तर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम फर्स्ट आहे टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज द ट्विन्स. 2. पोएट. The poet of the poem is Henry Sambrook-Lynn. 3. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is AB, AB, CD, CD. 4. Figure of speech. Alliteration, hyperbole, pun. 5. Theme and central idea. The central idea of the poem is the problem faced by one of the identical twins. Here the problem is so exaggerated that it creates a humorous effect. Still the poet achieves a balance by making the reader believe at last for a brief moment the logical of his arguments.
ओके फ्रेंड्स, तर याच बरोबर द ट्विन्स या पोयमचा इंग्लिश वर्कशॉप आपला इथे कंप्लीट झाला आहे. आय होप फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू.